चोराला सोडून संन्याशाला शिक्षा कशी द्यायची? पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी अंगणवाडीतील पोषण आहाराचा मुद्दा आता चांगलाच गाजताना दिसतोय. राज्यभर या विषयावर चांगली चर्चा रंगलेली आहे. 9 ते 10 शिट्ट्या देऊन देखील वाटाणा शिजत नाही, तर असा आहार या लहानशा चिमुकल्यांना कसा द्यायचा, असा संतप्त सवाल उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा शिवाजी पारधी यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करत त्यांना सेवेतून निलंबन करण्यात आलं. मात्र या कारवाईवरून राज्यभरामध्ये तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर आता प्रशासनाने त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली असून पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. आंबेगाव तालुक्यातील ठाकरवाडी चास ग्रामपंचायती अंतर्गत नंबरवाडी अंगणवाडी केंद्रात हा प्रकार घडला. अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील पांढरा वाटाणा आणि भरडा योग्य प्रकारे शिजत नसल्याचा दावा यावेळेस अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी केला होता. वाटाणा कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्यानंतर देखील शिजत नसल्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील या व्हिडिओद्वारे केली. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी त्यांच्यावर कार्यालयीन शिस्तभंगाचा आणि सोशल मीडिया मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 14 ऑगस्ट रोजीच्या आदेशानुसार त्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती देखील समोर आलेली आहे. प्रशासनाने मात्र ही कारवाई नियमानुसार झाल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेविकेंवर कारवाई करण्याऐवजी मुळात आहाराचा दर्जा तपासला पाहिजे, अशी मागणी यावेळेस माध्यमातून करण्यात आली. या प्रकरणावरून वाढता जनक्षोभ लक्षात घेता प्रशासनाने रेश्मा पारधी यांच्यावरील कारवाई मागे घेतली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांनी ही कारवाई मागे घेण्याच्या सूचना दिल्याचे वृत्तातून समोर येत आहे. मात्र प्रश्न एका सेविकेच्या कारवाईचा नाही, अंगणवाडीतील चिमुकल्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा नेमका काय आहे? हा आहार पुरवणाऱ्या यंत्रणेचे आणि संबंधित पुरवठ्याचे संपूर्ण ऑडिट होणार का? निकृष्ट आहार आढळल्यास जबाबदारी कोणावर, कारवाई कोणावर होणार? कारण बालकांना सुरक्षित आणि दर्जेदार पोषण आहार मिळणे हा केवळ प्रशासकीय विषय नाही, तर त्यांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणात पारदर्शक चौकशी करून दोषी कोण आणि जबाबदार कोण हे समोर येणे गरजेचे आहे. अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.